गोसेवक भागचंद माऊली दराडे लक्ष्मी माता आपल्या गोशाळेमध्ये सध्या 190 पशुपक्षी म्हणजे जवळपास उन्हाळ्यामध्ये 1500च्या जवळपास पशुपक्षी येत होते. त्यामध्ये पण दररोज त्यांना 20-25 किलो धान्य आणि पानवटे ठेवलेले होते. त्या माध्यमातून ती पण गोसेवेबरोबर ते पण काम करत आहोत. आणि गाय ही विश्वाची माता आहे, गाव विश्वस्य मातर ही संकल्पनेनं 4 गायी कत्तलीला जात होत्या आणि आम्ही दिंडीत चाललेलो होतो असून. तर माझ्या शाळा स्थापन करण्यामागे उद्देश असा होता की बाबा देशी गाय वाचली पाहिजे. देशी गाय वाचली तरच आपण वाचू, आपण वाचलो तरच जगाचं जगवंश असून. या जे गोवंश आहे की जे की वृद्ध आहेत, भाकड आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, जे की पोलीस कार्यवाहीमध्ये पकडलेले जातात, जेणेकरून शेतकऱ्याकडे काही कामाचे नाहीत, ते दूध देणारे नाहीत, म्हातारी झाली विकण्यापेक्षा चला आणून गोशाळेत सोडू, ह्या संकल्पनेतून काम करत आहोत. जे गाईचं दूध असं अमृत आहे. जे शेतकऱ्यांना एकच संदेश आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-4 तरी देशी गोवंश, प्रत्येक गोशाळेत देशी वाल्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या गायी जेवढी दारात सुखी राहील तेवढी गोशाळेत सुखी राहणार नाही. कारण शेतकऱ्याकडे तलावावर जीव दया सगळ्यात मोठा धर्म आहे. बरोबर. जीव कोणताही असू द्या, मुंगीपासून हत्तीपर्यंत माणूस जन्मामध्ये आल्यानंतर त्याच्यावर प्रेम करणं हा माणसाचा पहिला धर्म आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागं तुम्ही पाहू शकता आज आपण आलेलो आहोत एका गोशाळेला भेट देण्यासाठी. आपल्या सोबत त्या गोशाळेचे मालक, संस्थापक आणि निसर्गप्रेमी, नैसर्गिक शेती करणारे, वृक्ष संवर्धन लागवड करणारे शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण सखोल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात कशा पद्धतीने ही गोशाळा आहे हे ते नियोजन करतात, कशा पद्धतीने चालवली जाते. तर रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा. मी गोसेवक भागचंद माऊली दराडे, लक्ष्मी माता गोशाळा टोकेवाडी, तालुका वडोणी, जिल्हा बीड येथे गेल्या 11 वर्षापासून गोरक्षणाचे व संवर्धनाचे तसेच देशी वृक्ष लागवड व त्याचं संवर्धन करणे हा काम करत आहे. बर. आता महाराज, हे जे आता इथं गोशाळा आहे तुमची, आता सध्या म्हणजे कधी स्थापना झालेली आहे? या गोशाळेची स्थापना 2011 मध्ये झालेली असून गोशाळा स्थापन करण्यामागे उद्देश असा होता की बाबा देशी गाय वाचली पाहिजे. देशी गाय वाचली तरच आपण वाचू, आपण वाचलो तरच जगाचं जग वाचेल. बरोबर. या संकल्पनेनुसार आमचे परम आदरणीय गुरुवर्य श्री विदर्भरत्न संजय महाराजजी पाचपोर यांच्या मार्गदर्शनानुसार या गोशाळेची स्थापना झालेली आहे. बरोबर. आता टोटल किती सध्या गायी तुमच्या गोशाळेमध्ये? आता आपल्या गोशाळेमध्ये सध्या 190 गोवंश असून हा जे गोवंश आहे की जे की वृद्ध आहेत, भाकड आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, जे की पोलीस कार्यवाहीमध्ये पकडलेले जातात, जेणेकरून शेतकऱ्याकडे काही कामाचे नाहीत, ते दूध देणारे नाहीत, म्हातारी झाली विकण्यापेक्षा चला आणून गोशाळेत सोडू, ह्या संकल्पनेतून काम करत आहोत. जेणेकरून दुधाची गाय तर कुणीही पाळल, पण दुधापेक्षा शेण गोमूत्र त्याच्या कितीतरी पटीनं मोठं मौल्यवान आहे. हा संकल्प घेऊन हे काम करत आहोत. बरोबर. आता तुम्ही सेवा करतायत त्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु आता ही जी गोशाळे म्हणजे गायींची जी सेवा आहे, आता प्रत्येक जण आपण पाहतो की नाही, म्हणजे समजा आता खूप कमी आता जे गायी राहिलेल्या किंवा पशुधन आता कमी होत चाललेलं यांत्रिकीकरणामुळे. मग तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं की आपण अशी गोशाळा टाकाय पाहिजे, गायींची सेवा करायला पाहिजे? काय आम्ही एकतर सांप्रदायिक माणसं आहे. बरं. पूर्ण परिवार आहे ते सगळा सांप्रदायिक आहे, माळकरी आहे. आम्ही पंढरपूरला वारीला जात असताना एक ढेकळेवाडी म्हणून अलीकडे 5 किलोमीटरला गाव आहे, तिथून 4 गायी कत्तलीला जात होत्या आणि आम्ही दिंडीत चाललेलो होतो. तर माझ्या संकल्पना लक्षात आली की आपण पांडुरंगाकडे गेलो तर ह्या जर गायी कत्तलीला गेल्या तर आपल्याला पांडुरंग काय म्हणजे आपल्याला पाहिजे तसं समाधान लागणार नाही. बरोबर. तर त्या माध्यमातून ते 4 गायी वाचवल्यापासून त्या गायी सोडल्या आणि इकडं आणल्या आणि तिथून पुढंच म्हणजे संकल्पना चालू झाली की बाबा काहीतरी आपण जगा वेगळं काम केलं पाहिजे. आणि गाय ही विश्वाची माता आहे, गाव विश्वस्य मातर ही संकल्पनेनुसार करत आहोत. बरोबर. आता आपण जिथं उभा आहेत, आता हे तुमचं गोशाळेचं शेड आहे, आता यांचं जे संगोपन आहे ते कशा पद्धतीनं तुमच्या गोशाळेमध्ये केलं जातं? याचं रोज संगोपन असं आहे की सकाळी उठल्यानंतर पहिलं सगळं गोशाळा स्वच्छ केली जाते. जे की शेण ते असं पडलेलं असतं ते सगळं स्वच्छ करून नंतर चारा टाकला जातो. या चाऱ्यामध्ये सुरुवातीला सुका चारा दिला जातो, नंतर हिरवा दिला जातो
नंतर पेंड असं पौष्टिक आहार पण दिलेला जातो. तर एक काम लोकसहभागातून थोडक्यात चालतंय. याला काय असं म्हणजे काय शासनाचं असं काही इतकं प्राधान्य नाही. तर लोकसहभागातून चालतं आणि स्वतः पण समर्पण जास्त आहे. बरोबर. जेणेकरून की आपल्या वाढदिवसानिमित्त, आई वडिलाच्या स्मरणार्थ किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त भरपूर लोक आहेत समाजामध्ये की जे गोशाळेला चारा देणारे, पशुखाद्य देणारे आहेत. त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प चालत आहे. बरोबर आहे. आता तुम्ही चाऱ्याचा उल्लेख केला, आता तुम्ही मग सांगितलं की 190 गायी आहेत समजा असं. तर मग आता चाऱ्याचं नियोजन तुमचं कसं आहे म्हणजे एवढ्या जनावरांना? चाऱ्याचं काय करतो आम्ही, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये चारा निघला जातो, ज्वारीचा कडबा, ज्यावेळेस जास्त प्रमाणात चारा शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो त्यावेळेस चारा संकलन एखाद्या 5-6 महिन्याचा स्टॉक केला जातो. 5-6 महिन्याचा. हो, बरोबर आहे. आता जे तुम्ही मगाशी सांगितलं की गोमूत्र, देशी गाय वाचली पाहिजे, तिचं शेण आणि गोमूत्र हेच पुढे चालून शेतकऱ्याला वाचवणार आहे, तारणार. आणि आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही किती वृक्षारोपण केलेले आपण मग आता सध्या आपला या वर्षीचा संकल्प आहे 1100 देशी वृक्ष लावण्याचा. त्याच्यापैकी 511 देशी वृक्ष लावून झाले. त्यामध्ये काय पिंपळ आहे, वड आहे, बेल आहे, उंबर आहे आणि चिंच आहे. त्यामुळे काय होईल, एकतर देशी वृक्षाचं संवर्धन झालं तर पशु पक्षी यांची सुद्धा संख्या वाढेल आणि जे हवामानामध्ये समजा ऑक्सिजनचं प्रमाण कमी वातावरणामध्ये त्याच्या लेवल वाढून चांगल्या प्रकारे समाजाला त्याचा परिणाम होईल, हीच त्या वृक्ष संवर्धनामागं अपेक्षा आहे, संकल्पना आहे. बरोबर आहे. तर आता महाराज तुम्ही वृक्ष लागवड सध्या केलेली आपण मग पहिली वाटाने आता, आणि इथं आपण तुमच्या गोशाळेत पाहतो की काही पक्षी थांबे पण तुम्ही इथं लावलेले. त्याच्या मागचं म्हणजे काय उद्देश आहे? काय माहिती का, या पृथ्वी तलावावर जीवदया सगळ्यात मोठा धर्म आहे. बरोबर. जीव कोणताही असू द्या, मुंगीपासून हातीपर्यंत माणूस जन्मामध्ये आल्यानंतर त्याच्यावर प्रेम करणं हा माणसाचा पहिला धर्म आहे. कारण माणसाचा जीव आणि कोणत्याही पशु पक्षाचा जीव असू द्या, मुंगीचा असू, तेवढाच श्रेष्ठ आहे ना. आणि त्याचा आपल्याकडून हिंसा झाली नाही पाहिजे, कारण भारत हा अहिंसावादी देश आहे, हिंसावादी नाही. त्याच्यामुळं त्या संकल्पनेतून आम्ही पशु पक्षी म्हणजे जवळपास उन्हाळ्यामध्ये 1500च्या जवळपास पशु पक्षी येत होते. त्यामध्ये चिमण्या असेल, वला असेल, मोर असेल, इतर भरपूर प्रमाणात पक्षी, जेणेकरून जंगलामध्ये त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी आणि चारा मिळणं फार मुश्किल असतं. त्या काळामध्ये आपण इथं त्यांचं पण दररोज त्यांना 20-25 किलो धान्य आणि पानवटे ठेवलेले होते. त्या माध्यमातून ती पण गोशाळेबरोबर ते पण काम करत आहोत. बरोबर. तर आता पक्षी थांबे पण तुम्ही लावलेले तर, आणि त्यासोबतच आता आपण बाहेर पाहिलं की जे शेण आहे किंवा गोमूत्र आहे त्याद्वारे तुम्ही नैसर्गिक शेतीचा अवलंब देखील करत आहात. आता सध्या नैसर्गिक म्हणजे पूर्णपणे शेणखताच्या वापरावर तुमची शेती नैसर्गिक आपली बी आहे. जे बी लोक आपल्याला जुटलेले आहेत किंवा येणारे जे लोक आहेत व्हिजिट देणारे, त्यांना पण आपण म्हणजे गो आधारित शेती करावं, सेंद्रिय शेती करा. कारण जे आज कॅन्सरचं प्रमाण वाढ याचं एकमेव कारण आहे अति फर्टिलायझर खताचा वापर, पेस्टिसाइड किंवा औषधाचे वापर. त्याच्यामुळं भाजीपाल्यातून, अन्नधान्यातून जे पॉइझन जात आहे ते पॉइझन नाही जावा हा उद्देश आहे. त्या माध्यमातून आपण इथं उत्पादन पण काही बनवतो, जेणेकरून ते दशपर्णी आहे. जे केमिकल फवारण्यापेक्षा दशपर्णी फवारलं तर तुमचं कितीतरी पटीने ते केमिकल तुमच्या शरीरात जाणार नाही आणि रिझल्ट पण चांगले येते. जसं की गांडूळ खत आहे, इतर खत वापरण्यापेक्षा गांडूळ खत वापरलं तर जमिनीची एकतर भुसभुशीत राहण्याचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यात. बरोबर आहे. आता ही जी गोशाळा आहे तुमची, म्हणजे ते त्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे अर्थसहाय्य वगैरे चालवली जाते तुमची? हे 70% तर लोकसहभागातूनच चाललं जाते, जेणेकरून जे समजा गोप्रेमी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प चालवला जातो. आणि स्वतः जास्त मला याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे स्वतः पण मी जास्त याच्यात तुम्ही खर्च करतो. तर आता समजा शासनाकडून तुम्हाला काही याच्यामध्ये मदत मिळाली किंवा तुमच्या काही अपेक्षा आहेत का शासनाकडून? शासनाकडून आहे. आता राज्यमातेचा दर्जा भेटलेला आहे, तेव्हापासून थोडंफार त्यांचं आहे, मदत आहे. आणि निश्चितच राज्यमातेचा दर्जा भेटल्यानंतर प्रत्येक गोशाळेवाल्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या गायी जेवढी दारात सुखी राहील तेवढी गोशाळेत सुखी राहणार नाही. कारण शेतकऱ्याकडं जर गाय राहिली तर त्याला शेणखत भेटेल, दूध भेटेल सकस एकदम, आणि त्याच्या शेतीला एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने हे काही त्याच्यात म्हणजे हे होणार नाही, गोमूत्र शेण भेटल्यानंतर. बरोबर आहे.
आता ज्यांना म्हणजे तुमच्याकडे समजा गाई गोशाळेत आणायच्या असतील, काही कारण असतो, अडचण असतो, हो. तर त्यांच्यासाठी म्हणजे काय तुम्ही कराल? काय ज्या शेतकऱ्यांना समजा गाय सोडायची ना, त्यांना म्हणा चारा वर्षातून एक वेळेस चारा आणून देत जा असं ना. आणि त्याच्या सोयीच्छेने समजा कधी गोग्रास जेणेकरून पशु आहार असेल, चारा असेल, असं ते त्या स्वरूपामध्ये त्यांना असं म्हणजे लोड द्यायचा नाही. एक तर तो घेऊन आलाय म्हणजे विकण्यापेक्षा त्यानं चांगलं काम केलंय, बरोबर. त्या माध्यमातून ते त्याला समजून सांगायचं एक गाय सांभाळच, पण नाही झालं तर आणून घाल, वर्षातून एक वेळेचा चारा दे. आता सुरुवातीला आपण पाहिलं की गोमातेविषयी तुमचं इतकं प्रेम आहे की 190 गाय तुम्ही म्हणलात की एक जरी गाय यामधली आली नाही. दुधाचा विषयच नाही याच्यात, म्हणजे सगळ्या भाकड जीव द्यायच्याच. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटले की 190 पैकी एक जरी गाय याच्यामध्ये दिसली नाही, मला लगेच समजत आहे. कारण कोणतंही काम करताना काय असतंय, तुमची भावना समर्पणाची पाहिजे, कोणताही असू दे. त्या मग ज्यावेळेस तुमचं समर्पण होईल त्यावेळेस सगळं लक्षात येत आहे, कुठं कमी कुठं जास्त आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे की आता बरेच शेतकरी सध्या जे पशुधन आहे किंवा गोमाता आहे, आता हे जास्त पहिल्यासारखी राहिली नाही. रासायनिक शेती, यांत्रिकीकरण असे बरेच कारण आहेत, त्यामुळे ते कमी झालेले आहे आपल्याकडे. तर अशा शेतकऱ्यांना गोमाताच आपल्याला शेतकऱ्यांना वाचवणार येणाऱ्या काळामध्ये, तर तुम्ही काय शेतकऱ्यांना संदेश द्याल? माझा शेतकऱ्यांना एकच संदेश आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-4 तरी देशी गोवंश पाहिजे. जर देशी गोवंश असेल तर त्याला शेण गोमूत्र त्याच्या शेतीला म्हणजे जे फर्टिलायझर खत घ्यायचे बाहेरचे केमिकलचे, ती घ्यायची गरज नाही. ते नाही घेतले तर त्याचं निघणारं अन्नधान्य हे सकस निघत, ते अन्नधान्यापासून आरोग्य त्याचं सुधारल आणि समाजावर सुद्धा त्याचा इफेक्ट होईल. समजा एका शेतकऱ्यानं त्याचा जर त्यानं शेणखत टाकून गोमूत्र टाकून त्याचं जर अन्नधान्य केलं तर शेतकरी साईडचा सुद्धा म्हणून आपण पण करू. बरोबर. तर एकमेकाच्या ह्यानं ते ऑटोमॅटिक गाय कत्तलीला जाणार नाही आणि जरी गाय दुधाची नसेल तरी त्याच्या संकल्पना लक्षात येईल किंवा शेण गोमूत्र तरी देते ना, ह्या हिशोबानं तर तेच माझं शेतकऱ्याला म्हणणं आहे की प्रत्येकानं एक गोवंश 2 गोवंश त्याच्या कॅपॅसिटी सांभाळले पाहिजे. त्यासोबत निरोगी आहार आणि आपलं निरोगी आहार आणि गाईचं दूध हे अमृत आहे, जे की आज केमिकलचं दूध जे खाण्यामुळे लोकांना जे आजार होतात, जर स्वतःकडे गाय असेल तर त्याला त्याच्या लहान मुलांना गाईचं दूध अतिशय म्हणजे उत्तम दर्जाचं आहे, जेणेकरून अमृत मानलेलं आहे आयुर्वेदामध्ये, शास्त्रामध्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा. तर ते त्यांना भेटेल, त्या माध्यमातून ते कुटुंब सकस निरोगी राहील आणि शेती पण त्याची चांगल्या पद्धतीत पिकली जाईल. तर महाराज, तुम्ही आता मगाशी सांगितलं की 190 तुमच्याकडे जवळपास गायी आहेत, गोवंश आहे. तर आता या सर्वांना एवढ्या जास्त प्रमाणात सांभाळणं, यांचं नियोजन, चारा व्यवस्थापन हे सगळं करणं अतिशय म्हणजे एका माणसाचं काम नाही. याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य? याच्यामध्ये माझी जे पत्नी आहे, मुलं आहेत, यांचा सहभाग माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. कारण एक म्हण आहे बाबा, 2 गाडीचे चाक जर चांगले असेल तर ते संसार सुद्धा चांगला होतो, एखादं धरलेलं काम. तसं माझ्या घरच्यांचं सगळ्याचं पाठबळ याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त समर्पणाची भावना असल्यामुळं हे काम करण्यात मला स्फूर्ती भेटते. बरोबर आहे. आणि आता समजा जे शेतकरी आहेत किंवा जे आता हे लोक मुलाखत पाहतील, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? किंवा जर आपण या गोशाळेला, लक्ष्मी माता गोशाळा टोकेवाडी येथे येऊन जर आपल्या वाढदिवसानिमित्त, आईवडिलाच्या स्मरणार्थ, इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त आपण इथं येऊन गोपूजन केलं, त्यांना स्वतः हाताने चारा टाकला किंवा पेंड आणून टाकली, तर तुम्हाला ते एकदम त्याचा आनंद द्विगुणित होईल. किंवा इतर ठिकाणी पैसे खर्चण्यापेक्षा गोमातेला चारा दिल्यामुळे म्हणजे स्वतःच्या मनाला एक शांती मिळेल. तर मी आवाहन करतो की आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, आईवडिलाच्या स्मरणार्थ किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त आपण प्रत्यक्ष गोशाळे येऊन गोमातेचं पूजन करून चारा देऊ शकता, पेंड देऊ शकता, ही माझे म्हणजे आव्हान आहे. तर महाराज, तुमचे खूप खूप धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण मुलाखत ऐकली. सध्या देशी गोमातेला वाचवणं हे आव्हानात्मक आहे आणि आपल्याला ज्या अशा गोशाळा आहेत त्यांना सहकार्य करणं काळाची गरज आहे. कशा पद्धतीनं ही पूर्ण गोशाळा चालते, कसं व्यवस्थापन आहे, तुम्ही सर्व माहिती सांगितली. गोमातेबद्दलचं तुमचं प्रेम देखील तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली. तर आता एक शेवटी तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर. मी गोसेवक भागचंद माऊली दराडे, लक्ष्मी माता गोशाळा टोकेवाडी. माझा मोबाईल नंबर आहे 96 046 75 399.
तर ज्यांना संपर्क करायचा आहे ते संपर्क करू शकतात. आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण यांचा नंबर देऊ. तर धन्यवाद महाराज.